नमस्कार. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. सरकारने एक अशी योजना आणली आहे जी लाखो कुटुंबांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे. चला पटकन जाणून घेऊया ही मोफत शालेय दप्तर योजना नक्की आहे तरी काय. तर सुरुवात करूया त्या मोठ्या घोषणेपासून. ही बातमी ऐकून खरंच सांगतो, राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर एक मोठा हसू येणार आहे, हे नक्की. तर घोषणा अगदी सरळ, सोपी आणि स्पष्ट आहे. इयत्ता 1ली ते 8वी या वर्गातल्या सगळ्या पात्र विद्यार्थ्यांना शाळेचं दप्तर आता सरकारकडून मिळणार आहे आणि तेही अगदी मोफत. ओके, पण मग याचा लाभ कोणाकोणाला मिळणार? तर बघा, ही योजना आहे जिल्हा परिषदेच्या शाळा, महानगरपालिकेच्या शाळा आणि नगरपालिकेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या स्थानिक सरकारी शाळा आहेत ना, तिथल्या मुलांना याचा डायरेक्ट फायदा होणार आहे. बरं, आता योजनेबद्दल तर कळालं, पण ती नेमकी कशी असेल, तिचा आवाका किती मोठा आहे, चला जरा खोलात जाऊन बघूया. आणि आता जो आकडा समोर येतोय तो खरंच खूप मोठा आहे. तब्बल 41,43,054. हो, बरोबर ऐकलंय. जवळजवळ 41 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा थेट फायदा मिळणार आहे. विचार करा किती मोठा आकडा आहे हा. आता साहजिकच प्रश्न पडतो की इतक्या मोठ्या योजनेसाठी निधी कुठून येणार? तर त्यासाठीही सरकारने तरतूद केली आहे. तब्बल 165 कोटी रुपये. हो, 165 कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी मंजूर करण्यात आला आहे. यावरूनच आपल्याला कळतं की ही योजना किती मोठी आहे आणि सरकार यासाठी किती गंभीर आहे. बरं, हे सगळं ठीक आहे, पण एक मिनिट, सरकारने हा निर्णय नेमका घेतला का? याच्यामागे काहीतरी कारण असणार, बरोबर? काय विचार आहे यामागे? तर बघा, याची मुख्य 3 उद्दिष्टं आहेत. पहिलं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेसाठी जे काही साहित्य लागतं ते सहज मिळावं. दुसरं, पालकांवर जो आर्थिक ताण येतो, विशेषतः गरीब घरातल्या पालकांवर, तो कमी करायचा आहे. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे फक्त एक दप्तर नाहीये म्हणून कुठल्याही मुलाचं किंवा मुलीचं शिक्षण थांबू नये, त्यांची शाळा सुटू नये. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे असं तसं कुठलंही दप्तर नसेल. सरकार बघणार आहे की प्रत्येक मुलाच्या हातात एक चांगल्या क्वालिटीचं म्हणजे दर्जेदार आणि टिकाऊ दप्तर जाईल. म्हणजे बघा, उद्देश फक्त एक वस्तू देणं नाही आहे, तर त्या मुलांना शाळेत येण्यासाठी प्रोत्साहन देणं, त्यांना एक नवी उमेद देणं हा आहे. ठीक आहे, मग आता या सगळ्याचा परिणाम काय होईल? काय बदल अपेक्षित आहे? पाहूया. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर हा निर्णय शिक्षण क्षेत्रात एक खूप सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. विचार करा, हजारो मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी ही एक छोटीशी गोष्ट किती मोठी मदत ठरू शकते, नाही का? पण हे सगळं ऐकल्यावर शेवटी एक प्रश्न मनात येतोच, की एक शाळेचं दफ्तर ही इतकी साधी वाटणारी गोष्ट खरंच एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणात, त्याच्या भविष्यात काही मोठा बदल घडवू शकते का? काय वाटतं? नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.